सारा सार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निरसील संकट तयाच्या चिंतने निरसील संकट कराल दुर्गत जन्मनिया पुरी वाचे स्मरे राम दर्याची नेम आहारशी तयाच्या चिंतने निरसील संकट कराल दुर्गत तुका मरे कोटी पुढे ते तुका मरे कोटी पुढे ते पुनित भावे गाता विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्गत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठं वातात्मनं वाणयुक्तं श्रीरामदूतं श्री सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महायोग पीठे तटे बिंबदत्यावरं पुंडरीकाय धातु मंत्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कन्दं परब्रह्म भजे पटंगा वंदे मातरं सुतराम सुतराम अमरय शीतराम सस्य श्यामराम मातरं शुभ्रजोत्सराम विद्या विद्युत कुसुमित सुहास भास सुखदाम वरदाम मातरं वंदे मातरं सदरक्षणाय कलनिग्रहणाय सत्यमेव जयते कैलासराज शिवचंद्र मोनी अनेन्द्रमा मुकुटधारी कारुण्य सिंधु भवतुकाय तुझ बिन मजकुंदारी भोले बाबा जी बाबा ओ भोले बाबा भोले बाबा जी दर पे तेरे आया जी खाली झोली लाया जी खाली झोली भर दो जी भोले बाबा जी महादेवा महादेवा तेरा डमरू डमरू तेरा मदंग डमरू डम बजता जाए रे हो महादेवा तेरा डमरू डमरू डम बजता जाए रे हो महादेवा
सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकटाल दुर्गत भवसी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग असून या अभंगाद्वारे विषयाचं प्रतिपादन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय जड माणसांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करतात। बाबांनो विचार करा, साराशा प्रकारचा विचार करा, साराचाही विचार करा आणि या साराचाही विचार करा आणि काय करा, उठा, सारासार विचार करा, उठा उठून काय करायचंय, कंठामध्ये नाम धारण करा,
कंठामध्ये नाम धारण केल्यावर काय होईल? दयाच्या चिंतने निरसेल संकट, संकटाची निवृत्ती होईल. आणखी काय होईल? परमानंदाला प्राप्त होतात. म्हणून तराल दुर्गत सिंधू, जो व्यक्ती नामस्मरण करेल तो धन्य, त्याचं कुल धन्य. जन्मून या कुळी वाचे स्मरे राम, दर्याची नेम हरनिशी, तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत भावे गाता गीत विठोबाची. भावा आपण विस्तृत पाहूया भजन. अत्यंत पवित्र असणारं जे गाव आहे ते म्हणजे कदाचित जामवंताच्या नावावरून ह्या गावाचं नाव जामवंत. अत्यंत पवित्र आणि अत्यंत धार्मिक लोकांचं असणारं गाव. आणि या अत्यंत धार्मिक आणि पवित्र लोकांच्या गावामध्ये हा अनंत दिवसापासून, अनंत वर्षापासून, एकूण 17 वर्षापासून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह साधू संतांच्या परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने, तसेच कृपेने, तसेच गुरुवर्य परमपूज्य संत श्री रामलाल बाबा गेंदाई, गेंदा आई, तसेच योगी राज दयानंद बाबा, तसेच नारायण देव बाबा, तसेच 1008 महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी बाबा, तसेच यांच्या कृपाशीर्वादाने आणि माधवराव अण्णा खरात महाराज, तसेच हरिभक्त पारायण एकनाथ महाराज जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाने, विशेष म्हणजे सर्व असणारे जे जांभडी येथील रहिवासी आहेत, त्यामध्ये महिला मंडळ आहेत, पुरुष मंडळ आहेत, आबा लहान थोर, विशेषतः गावातील असणारी भजनी मंडळ आणि विशेषतः गावातील असणारी जे तरुण मंडळ आहेत, त्यांच्या अथक परिश्रमामधून हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहाची आजच्या दिवसाची 5व्या दिवसाची मदत असलेली कीर्तन रूपी सेवा, विशेषतः भिकन देवराव वाघ यांच्या स्मरणार्थ, तसेच समाधान भिकनराव वाघ यांच्यामुळे मला लाभलेली ही कीर्तन रूपी सेवा. आणि या सेवेमध्ये मोठमोठे महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय पेटीवर विराजमान असणारे आदरणीय आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच मृदंगावर विराजमान असणारे आदरणीय आमचे महाराज, तसेच सुंदर ज्यांनी आता या ठिकाणी चाल गायली आदरणीय आमचे विधाते बाबा, तसेच आमचे माऊली आहेत. जवळपास सर्वजण या ठिकाणी गुरुजन वर्ग आहे. अत्यंत महत्वपूर्ण आणि मोठा या ठिकाणी असणारा श्रोतृत्व आणि महान अशा प्रकारचा वर्ग आहे. त्यामध्ये ज्यांची असणारी जी साऊंड सिस्टम आहे, आदरणीय आमचे परममित्र श्री दुर्गादास दादा सुद्धा या ठिकाणी. बरोबर काय सुंदर साऊंड सिस्टम, एकदा साऊंड सिस्टम आदरणीय आमच्यासाठी परम आदर्श स्थान असणारे, विशेष म्हणजे मी तीर्थापुरीलाच या पोलीसमध्ये कार्यरत आहे आणि तिथं डॉक्टर म्हणून या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून आदरणीय आमचे परम मित्र श्री सोनवणे साहेब त्या ठिकाणी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे सोनवणे साहेबांचं असणारं जे कार्य आहे ते अत्यंत वाखाणण्याजोग आहे. तुम्ही जर तीर्थापुरीच्या परिसरामध्ये आले तर त्यांच्याकडे जे काही 15-20 गावं आहेत, त्या गावातील असणारे जे लोक आहेत त्यांना साक्षात देव समजतात. अत्यंत परिश्रम करणारा असणारं व्यक्तिमत्व, कोणतंही काम असू द्या, परंतु एखादा असणारा पशु असेल, मग ती गाय असेल, बैल असेल, शेळी असेल, जनावर असेल, त्यातून जर कुठं दुखत असलं तर लोक फोन करतात, डॉक्टर साहेब आमची असणारी गाय अडवली. त्यावेळेस सगळं असणारं काम डॉक्टर साहेबांनी सोडून द्यावं, मोटरसायकलवर बसावं. त्या मोटरसायकल सगळं त्यांचे असणारे कॅन्डे, ते काय काय सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मग त्यांनी त्या परिस्थितीमध्ये निघावं आणि त्या पशूंची सेवा करावी. यासारखी तुमच्या गावाला म्हणजे एक असणारा व्यक्ती ज्याचा जन्म जांभडीमध्ये झालेला आहे आणि तिथं देवस्वरूपाचं असणारं कार्य हा असणारा महात्मा करतोय, ह्याच्यापेक्षा मोठं जांभडीकरांचं असणारं दुसरं मोठं फळ आणि या ठिकाणी मोठा अभिमान जांभडीकरांसाठी दुसरा कोणताही नसेल. विशेष म्हणजे डॉक्टर साहेब तर आहेत, पण हे फोटो पाहिल्यानंतर निदर्शनास येतं की अनंत लोक, अनंत असणारे जवान हे सीमेवर या जांभडी असणाऱ्या गावातील रक्षण करतात. देशाचं पोलीस खात्यामध्ये येऊन सुद्धा जनमानसाची सेवा करतात. नक्की सांगेल डॉक्टर साहेबांचं व्यक्तिमत्व जसं असेल तसंच ह्या सर्व असणाऱ्या जवानांचं असणारं व्यक्तिमत्व असणारे, कारण हे संस्कार ह्या जांभडी असणाऱ्या गावचे आहेत. भजन करा. बरेच जर महात्मे माझ्या ओळखीचे आहेत, प्रत्येकाचं नाव
म्हणून तुम्ही नेहमी सिद्धांत सांगत असतो, नाव जर घेतलं बाबा तर अहंकार वाढला जातो, आणि नाव जर नाही घेतलं तर दुखावला जातो. कीर्तन हे अहंकार वाढवण्यासाठी नाहीये, कीर्तन हे अहंकार दुखावण्यासाठी नाहीये, तर कीर्तन हे अहंकार समूलतः नष्ट करण्यासाठी. भजन करा विठाला. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा हा विचार. तसे सुंदर असणारे भालदार जोबदार आहेत. मला तरी भालदार जोबदार करून असं वाटायला लागलं की यांना पोलीस स्टेशनला घेऊन जावा. काय ताकदवान माणसं असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ते बावडीची उभं राहिलेली. वा वा भालदार इकडे या, तुम्ही इथे या, इथे समोर या, ऐकून या, ऐकून जोबदार महाराज तुम्ही या, ऐकून या. मागं नाही उभं राहायचं, पोलिसाचं कीर्तन आहे तुमचं. आपलं सारखं कुठेही आपल्याला असं काठी घेऊन उभा करायला लावतो. पोलीस खात्यातल्या माणसाला कोण विचारतो तरी आपल्या ही काठी आपलं काय लोक काय गोड माणसं आहेत आमच्या शिवाजी महाराजांसारखे मावळे या ठिकाणी हालदार जबाबदारी अशी केलीत ना भारत असत. यांच्या हातात जर कोणाची काही दिला तर शिवा किती आहे ना तुझं पोट नाही केली ते नाही केली. आता कसं गोड वाटते. अभंगामध्ये या ठिकाणी आपण प्रवेश करूया. जगद्गुरु तुकोबा या अभंगाद्वारे विषयाचं प्रतिपादन करतात. काय म्हणतात महाराज? सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी बिठू. बाबा आपली जी पेटी आहे ना खूप गोड आहे, पण तानपुऱ्याचा सूर आणि पेटीचा सूर मॅच होत नाही. बा पेटी थोडी शार्प आहे आणि तानपुरा थोडा खाली लागलेला आहे, म्हणून तो मॅच व्हायला. नाहीतर पेटी खूप चांगली आणि तुम्ही पण खूप सुंदर वाजवताय. त्याच्यातला जो स्वर आहे म्हणजे ही जी एक पट्टी आहे समजा ही तानपुऱ्याची, पेटीची पट्टी अर्ध्यातून पुढे लागायला. भजन करा विठाला. नवी आहे ना, हा मग ती नवी असल्यामुळे आणखी तिचा वापर झालेला नाही चांगला. ज्यावेळेस तिला आणखी तिच्यावर हात तुमचे फिरतील, मग ती फिरल्यानंतर ती सॉफ्ट होईल. बा सॉफ्ट झाली तर मग ह्याच्याशी ती काय होईल, मॅच होऊन जाईल. आणि मायबाप स्वर एवढा महत्वाचा आहे. जर स्वर जर प्रत्येक गोष्टी चालतात पण स्वर नसला मग सगळं बोलू. स्वराशिवाय कीर्तन नाही, स्वराशिवाय जीवन सुद्धा नाही. तुमचं असणारं जे जीवन आहे त्या जीवनाचा संबंध तुमच्या स्वराशी लक्षात ठेवा. एखादी असणारी जी पती आणि पत्नी त्यांच्याकडे घटस्फोट कधी होतो माहितीये का? ती बेसूर झाल्यावर होतो. बायकोचा स्वर एकीकडे चाललाय, नवऱ्या स्वर एकीकडे चाललाय, दोघांमध्ये बेसूरपणा आला रे आला का त्यांचा घटस्फोट झाला. तसं हे काय व्हायला लागलंय, पेटी अत्यंत गोड वाजती पण ती याच्याशी मॅच व्हायला तानपुरीची. आणि मृदंग आपण तानपुऱ्यावर लावलाय. बाबाही खूप सुंदर या ठिकाणी हार्मोनियम वादक आहेत, पण आता आपल्याकडे दुसरी पेटी बी अवेलेबल नाही. भजन सरळ सरळ अभंगामध्ये या ठिकाणी प्रवेश करूया. जगद्गुरु तुकोबा या अभंगाद्वारे प्रतिपादन करतात. सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाची. अरे बाबांनो, कंठामध्ये त्या परमात्म्याचं नामधारण करा. उठा, सावध व्हा आणि पुढे चला. सारा साराशा प्रकारचा विचार करा. जगद्गुरु तुकोबा विचार करण्यासाठी तुम्हा आम्हाला या ठिकाणी प्रवृत्त करतात. काय बाब कसा विचार करायचा आहे? सार आणि आसार अशा प्रकारचा विचार करायचा आहे. हे सार आणि आसार असणारा जो शब्द आहे वास्तविक तो एक नाही तर तो दोन. सारा सार म्हणजे तो स्वर संधी झालेली. सार अधिक आसार बरोबर मधला स्वर उडालाय आणि तो झालाय सार आसार. आता सार म्हणजे काय आणि आसार म्हणजे काय?
लक्ष द्या, आसार म्हणजे कथा आणि सार म्हणजे त्या कथेतला सिद्धांत. भजन करा विठ्ठल. आपण जी ताक आहे ना, ताक, त्या ताकाला म्हणायचं आसार, आणि त्या ताकाच्या वर असणारं जे लोणी आहे बाबा त्याला म्हणायचं सार. पूर्वीच्या काळात त्या असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांना माहिती, अगोदर दही घ्यायचं, त्या गाडग्यात टाकायचं, त्याच्यानंतर त्यात पाणी टाकायचं, मग त्यात रई घालायची, आणि मग त्याला त्या दोरीनं वळून काय करायचं, त्याला उसळायचं. श्रीकृष्णाची असणारी गौरव सुद्धा आहे. कृष्णा तुला मी ताकीत करते रे, कधी कुणाच्या, आणि मग ते उसळायचं. घुसाळल्यानंतर हळूच वर काय येणार, त्या ताकाच्या लोणी येणार. ते लोणी काय करायचं, हळूच हाताने काढायचं, वेगळं करायचं, कारण त्या लोण्यापासूनच तूप तयार होत आणि ते तूप अनंत काळापर्यंत टिकून राहत. ताक जास्त वेळ टिकून राहत नाही, जास्तीत जास्त एक दिवस. म्हणून त्या ताकातून जे लोणी वेगळं काढलेलं आहे त्या लोण्याला म्हणायचं सार, आणि शिल्लक असणारं जे खालचं ताक आहे त्याला म्हणायचं आसार. ज्ञानोबराय सुद्धा परमार्थाचा दृष्टिकोन अत्यंत सुंदर रीतीनं पटवून देतात. मंथोनी नवनीता, मंथोनी नवनीता, तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी, हरी मुखे मना, हरी मुखी मना, पुण्याची गणना कोण करी. मंथोनी नवनीता, तैसे घे अनंता. एखादा असणारे नवनीत आहे म्हणजे ताक आहे, त्याचं मंथन केल्यानंतर जसं आपण लोणी वेगळं काढतो, तसं याच्या कथा आहेत, त्या कथांमधून परमात्म रूपी सार बाजूला घ्यावा, कथा बाजूला ठेवावी, आणि परमात्म रूपी साराचा स्वीकार कसा वाचणार करतात. आणखी याच्या पुढे जाऊन सांगतो सार आणि आसार म्हणजे काय. लक्ष द्या, आपण असणाऱ्या ज्या शेंगा खातो, शेंगा, त्या शेंगाचा असणारा जो टरफल आहे त्याला म्हणायचं आसार, आणि ते शेंगा मधला असणारा जो शेंगदाणा आहे बाबा त्याला म्हणायचं सार. आता समजा डॉक्टर साहेबाला समजा त्यांच्या घरच्यांनी मुठभर शेंगा दिल्या. आता डॉक्टर साहेब तुम्ही ते शेंगा मुठभर डायरेक्ट खाताल का? नाही. म्हणजे मी त्या भुईमुगाच्या शेंगाचा विचार करतो. डायरेक्ट खाताल का? त्या फोडून टरफला बाजूला पडून शेंगाला वेगळा खातात, टरफल बाजूला टाकतात, आणि कारण तुम्हाला कळतं टरफल म्हणजे आसार आहे आणि त्यातला शेंगदाणा म्हणजे सारे. तसा हा संसार म्हणजे आसार आहे, आणि तो परमार्थ म्हणजे काय, फलकट तो संसार. भगवंते. आणि म्हणून ज्ञानो या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कसा विचार करा, सारासार विचार. माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये सारासार अशा प्रकारचा विचार करायला पाहिजे. सारासार विचार करून जर तुम्ही तुमच्या जीवनातला कोणत्याही प्रकारचा निर्णय जर घेतला तर तुम्हाला सुखाची, अध्यात्माची, आनंदाची प्राप्ती. आणि जर सारासार अशा प्रकारचा विचार करून जर तुम्ही निर्णय घेतला नाही
सारासार अशा प्रकारचा विचार करून जर तुम्ही निर्णय घेतला नाही चालणार जावं लागतं काय पाठीमाग जा बाबा मग काय करता जावे त्याच्या वंशात त्याच्या वंशाला गेलं त्यालाच कळत होती मला वाटलं गप्प लई शांत बसली होती पाठीमाग आणि आमचे भालदार आणि मग आता पण कळलं मला की बऱ्याच गावाला असणारे भालदार आणि चौकदार हे 74 वर्षाचे पुढचे असतील ते नुसते उभा केलेले असतील पण इथं एवढ्या असे मजबूत असणारे भालदार चौकदार का उभा केले पुढे आले ना पाठीमागे काल बसून झाला भजन विचारलं तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला सुखाची प्राप्ती हवी असेल तर वेळोवेळी सारासार अशा प्रकारचा विचार करायचा जर तुम्हाला असं वाटत नसेल की माझ्या आयुष्यात प्रपंचामध्ये हे दुःख वाटायला येऊ नये तर सारासार अशा प्रकारचा विचार करायचा आणि नंतर अनंत लोक संकटाच्या खाईमध्ये जाऊन पडतात अनंत असणारे लोक दुःखाच्या खाईमध्ये जाऊन पडतात याचं असणारं जे कारण आहे ते कधीही सारासार अशा प्रकारचा विचार करत नाही सरळ सरळ घेतलं आणि बोललं अशातलं एक म्हणजे सरळ सरळ एखादी घटना घडल्यानंतर त्याचा काय माझ्या जीवनावर परिणाम होईल याचा यत्किंचित विचार न करता लोक निर्णय घेतात कृती करतात आणि केलेली जी कृती आहे त्या कृतीप्रमाणे माणसाला फळाची प्राप्ती होत असते मिळालेलं जे फळ आहे त्या फळाला अनुसरून सुखाची आणि दुःखाची प्राप्ती होत असते म्हणजे तुम्हाला जे काही सुख प्राप्त होतं याच कारणीभूत तुमचा सारासार अशा प्रकारचा विचार आहे आणि जे काही तुम्हाला दुःख प्राप्त होतं त्याच कारणीभूत तुम्ही सारासार अशा प्रकारचा विचार न करता निर्णय घेतलेला आहे म्हणून ते तुमच्या वाट्याला येते आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला कार्य करतो पोलीस स्टेशनला कार्य केल्यानंतर एखादा असणारा मर्डर ज्यानं केलेला आहे असा असणारा जो आरोपी आहे त्याला जेव्हा आम्ही अटक करतो त्यावेळेस त्याला विचारतो ही कशी घटना घडली तुझ्या त्यावेळेस काय नाही म्हणजे अनंत काळापासून आमचा बांधावरून वाद होतला आणि त्याला थोडासा बांध कोरला डोकं सरकलं सरळ तुराड घेतली त्याच्या मानावर टाकली मारून टाकलं बर मग जेव्हा त्याला आम्ही आता आतमध्ये ठेवतो आणि 2च दिवस जेव्हा तो आतमध्ये राहतो पुढं लॉकअप मध्ये या एखादी वेळेस आले तर अशी भारी जागा आहे का तुमच्या गावात तिथं बरेच पोलीस आहे तुमचा वशिला पण लागेल श्रीकृष्णाचा जन्म झालेला आहे तिथं ती का लहान जागा आतमध्ये त्याला ज्यावेळेस 2 दिवस ठेवलं जातं त्यावेळेस त्याला विचारलं कसं वाटतं त्यावेळेस तू म्हणतो कुठं राहील पण आतमध्ये एक तर तिथं लाईट नसते दुसरी गोष्ट लाईट नसल्यानंतर तिथं मच्छर असतात ते मच्छर खाऊन घेतात वरच्या असणाऱ्या काळा असणारा झार अंधार त्याच्यात पोलीस असणारे टॉर्चर करतात अरे अरे ज्यावेळेस ते बाथरूमला बसतं ना त्यावेळेस पोलीसवाले त्याला व्यवस्थित बाथरूम सुद्धा करून देत नाही आवरलं का तो म्हणते आवरला किती वेळ बसतो आणि 1 ते 1.5 मिनिट झालेला असतो ते आतमध्ये जाऊन तरी किती वेळ बसतो निघतो का बाहेर याचं कारण असतं पोलिसाचा हेतू असा असतो की आतमध्ये गेल्यानंतर याच्या जर डोक्यात वाईट विचार आले आणि बाथरूम मध्ये जर यांनी पत्तीनं किंवा एखाद्या साधनानं जर हात कापून घेतला किंवा फाशी घेतली तर पोलिसाला आतमध्ये जाऊन बसावं याची भीती पोलिसाला असते कारण पोलिसाचं काम त्याला सांभाळणं ना म्हणून पोलिसाला त्याचे जे लक्ष ते विचलित करावं लागतं पण त्याला व्यवस्थित बाथरूम सुद्धा करायला वेळ भेटत नाही मग बाहेर आल्यावर त्याला आता कसं वाटतं विचारल्यावर वाटतं अरे अरे माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी चुकी इथून पुढे काय होणार आहे अजन्म कारावासाची त्याला शिक्षा होणार आहे मग हे झालं कसं फक्त आणि फक्त त्याच्या डोक्यात यत्किंचित निर्माण झालेला क्रोध जर त्याला त्यावेळी विचार केला असता मी कुऱ्हाड मारल्यानंतर याचा काय परिणाम होणार आहे जर त्याचा त्यानं पूर्णतः सारासार विचार जर केला असता बरं का डॉक्टर साहेब तर त्यानं ती कृती केलीच नसती त्यानं विचार केलेला नाही अविचाराने ते कार्य केलेलं आहे म्हणून त्याला दुःखरूपी फळ वाटायला आलेले माणसाला आयुष्यात पस्तावण्याची वेळ येते माणसाच्या आयुष्यात दुःख येतात आपण विचार न करता निर्णय घेतो आणि तो कृतीत आणतो म्हणूनच वेळ येते एक असणारी अशीच बाई होती त्या बाईनं घरामध्ये मूस पाळलेलं होतं तिथं असणाऱ्या तान लेकरू आहे तिथं पाळण्यामध्ये झोपू घातलं झोपल्यानंतर तिनं डोक्यावर हंडा घेतला मायबाप हंडा घेतल्यानंतर ती पाणी आणायला गेली तिथं असणारं जे लेकरू आहे ते पाळण्यामध्ये गाढ झोपलेलं आहे आणि जवळ काय तिथं
बाहेर गेल्यानंतर ती हंडा घेऊन आली. हंडा घेऊन आल्यानंतर तिचं असणारं जे पाळलेलं मुंगूस आहे ते तिच्या दारात आलं होतं. दारात आल्यानंतर ते मुंगस त्या बाईकडे पाहत होतं, पण त्या मुंगसाचे असणारं जे समोरचं तोंड आहे ते रक्तानं भरलेलं होतं. आता रक्तानं भरल्यानंतर त्या बाईनं ते पाहिलं आणि ती आता आईची असणारी वेळी मग तिला ते रक्ताचं तोंड पाहिलं त्या मुंगसाचं आणि तिला वाटलं ह्या मुंगसानं माझं आतलं जे लेकरू आहे ते खलास करून टाकलं, मारून टाकलं लेकरू. कारण लेकराचाही आतून आवाज येत नव्हता. किंवा ते डोक्यावरचं असणारं जे भांड आहे पाण्यानं भरलेलं ते तसं कशावर टाकलं, मुंगूस काय झालं जाग्यावर मरून पडलं. मेल्यानंतर ती जेव्हा आतमध्ये गेली त्यावेळेस पाहिलं तर लेकरू तिचं पाळण्यामध्ये गाढ झोपलेलं शांत. परंतु त्या पाळण्याच्या आजूबाजूला सापाचे खांडुळे पडलेले. आता सापाचे खांडुळे पडल्यानंतर मग तिच्या लक्षात आलं की हा साप माझ्या लेकराला चावायला आला होता, परंतु या मुंगसानं त्या सापाला मारून माझ्या लेकराचा जीव वाचवला आणि आपणच हे असणाऱ्या मुंगसाचा काय केला, जीव घेतला. आता बाई दुःखी आहे आणि बाई पस्तावा सुद्धा करते. पण आता मेलेला मुंगस परत येणार आहे का, नाही. किती पस्तावा करा, किती दुःख करा, केलेली गोष्ट परत येत. याच कारण आहे फक्त आणि फक्त अविचार. भजन करा विठाल. माणसाला वेळोवेळी सारासार अशा प्रकारचा विचार करा. डॉक्टर साहेब काही असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गावामध्ये चुकीच्या घडत असतात, त्याच्यातून सुद्धा बरंच काही चांगलं शिकण्यासाठी असतं बरं का माहिती. म्हणजे एखादा माणूस समजा गावामध्ये दारू पितोय, दारू पिता पिता तिनं गावातली 50 एकर जमीन बरं का पिकली तिने विकून टाकली. उदाहरणार्थ तुमच्या गावात तसं कोणी तिकडं आहे समजा गावात दारू पितोय, दारू पिता पिता त्यांनी 50 एकर जमीन काय केली, विकून टाकली. आता 50 एकर जमीन विकल्यानंतर सुद्धा तिने दारू प्यायचं तो थांबला नाही. घरातली असणारी तिची जी पत्नी आहे ती आता लोकांची रोजाना तिनं जाऊ लागली. तिचे असणारे जे लेकर आहेत त्या लेकराला शाळेत नेण्यासाठी दप्तर सुद्धा नाहीये, राहायला चांगलं घर सुद्धा नाही, अशी परिस्थिती आहे. पण तरी तो दारू सोडायला तयार आहे का, नाही. शेवटी त्याचं लिव्हर खराब झाला आणि लिव्हर खराब होऊन सोडून तो काय झाला, मेला. तो काय झाला, मेला. आता तो मेल्यानंतर मला सांगा त्याच्याकडून काही शिकण्याजोगत आहे का, त्याच्याकडून काही शिकण्याजोगत आहे का. अरे बाबा त्याच्याकडून लय शिकण्याजोगत आहे. जो शहाणा आहे का त्याच्याकडून जेवढं शिकण्याजोगत नाही ते त्याच्याकडून शिकण्याजोगत आहे. ते हे की दारू जर माणूस प्याला तर 50 एकरावरून 0वर येतो. दारू जर माणूस प्याला तर आयुष्यामध्ये दारिद्र्य येतं. दारू जर माणूस प्याला तर घरातली बायको, घरातला मुलगा, घरातली आई, घरातले वडील हे सगळे दुःखी राहतात फक्त एका गोष्टीमुळे. दारू जर माणूस प्याला तर आज आयुष्यामध्ये लिव्हर खराब होऊन मरावं लागतं. याच्यापेक्षा मोठं त्याच्याकडून कोणती गोष्ट शिकायची. पण हे कधी शिकता येईल आपल्याला, ज्यावेळेस आपण त्या संदर्भात सारासार अशा प्रकारचा विचार करू त्यावेळेस शिकायला मिळेल. भजन करा विठाला. रावणाकडून सुद्धा शिकण्याजोगत आहे. काय सांगावं तुम्हाला, रावणाकडून हे शिकायचं की दुसऱ्याची बायको कधी पळून न्यायची, दुसऱ्याच्या स्त्रीवर कधी वाईट नजर ठेवायची, आणि जर ठेवली तर मग रावणाचं काय झालं. कंसाकडून सुद्धा शिकण्याजोगत आहे, हिरण्यकश्यपूकडून सुद्धा शिकण्याजोगत आहे. म्हणून जे शास्त्र करते याचे 2-2 पात्र ठेवलेले. याचं कारण आहे आपल्याला त्यांच्याकडनं शिकायचं आहे आणि आपलं असणारे जे जीवन आहे ते उन्नत करून घ्यायचे. भजन करा यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, सारा अशा प्रकारचा विचार करावा लागेल. आता विचाराचे तसे अनेक प्रकार आहेत. सकारात्मक विचार आहे, नकारात्मक विचार आहे, दुष्ट अशा प्रकारचा विचार आहे, चांगल्या अशा प्रकारचा विचार आहे, सत्सद विवेकी अशा प्रकारचा विचार आहे. पण वास्तविक ज्यावेळेस माणूस सारासार अशा प्रकारचा विचार करतो त्यावेळेस त्या विचारामधून त्या विचाराची निर्मिती होते. त्याला म्हणतात सदसद विवेकीय विचार. सदसद विवेकीय विचार जर आपण केला तर आपल्याला आयुष्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती होऊ शकते. आता सदसद विवेकीय विचाराचे एकूण 2 प्रकार आहेत, लक्ष द्या. एक संसाराशी निगडीत असणारा सदसद विवेकीय विचार आणि एक परमार्थाशी निगडीत असणारा सदसद विवेकीय विचार. मुमुक्षूसाठी सदसद विवेकी असणाऱ्या विचाराची वेगळी व्याख्या आहे साहेब, आणि प्रपंचिकासाठी सदसद विवेकीय विचाराची वेगळी व्याख्या आहे. मुमुक्षूची व्याख्या सांगतो विचार सागरानुसार की हे असणारे जे विश्व आहे, हे जगत हे मिथ्या आहे
आणि केवळ ब्रह्मच सत्य आहे आणि मी सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे, अशा प्रकारची धारणा होणे याला सदसद्विवेकी विचार म्हणतात. आता प्रपंचाच्या दृष्टिकोनातून सदसद्विवेकी विचार म्हणजे जे कायद्याला मान्य नाहीये, जे धर्माला मान्य नाहीये, जे समाजाला मान्य नाही आणि जे सदसद अंतःकरणातील असणाऱ्या वृत्तीला मान्य नाहीये, अशा प्रकारचा विचार न करणे. आता आहे का, जे कायद्याला मान्य, धर्माला मान्य, समाजाला मान्य आणि अंतःकरणरूपी वृत्तीलाही मान्य, अशा प्रकारचे विचाराला सदसद विवेकी विचार म्हणतात. महात्मा गांधी सुद्धा सदसद विवेकी विचाराचं मोठेपण प्रतिपादन करत असताना म्हणतात, जिथं सदसद विवेकी विचार अंतःकरणातून बाहेर निघतो तिथं बहुमताची आवश्यकता लागत नाही. भजन करा विठ्ठल. असणारा जो विचार आहे तो अंतःकरणात कधी तयार होतो, कधी तो अंतःकरणातून बाहेर येतो, ज्यावेळेस आपण सारासार अशा प्रकारचा विचार करू त्यावेळेस सदसद विवेकी विचार आपल्या अंतःकरणातून बाहेर येऊ शकतो. लक्ष द्या, वास्तविक अंतःकरणात विचार कसे निर्माण होतात डॉक्टर साहेब? लक्ष द्या, अंतःकरण म्हणजे काय? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चतुसूत्रीला अंतःकरण म्हणतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनाचं असणारं जे कार्य आहे ते सांगतो. संकल्प आणि विकल्प करणं हे मनाचं असणारं कार्य आहे. आता जे विचार आतमध्ये रुजले जातात, संस्कार, ते रुजण्याचं जे कार्य आहे बाबा ते चित्ताचं असणारं कार्य आहे. मीपणाचं वेळोवेळी स्फुरण उठणं हे अहंकाराचं असणारं कार्य आहे. आणि योग्य काय आणि अयोग्य काय आहे याचं परीक्षण, निरीक्षण करणं हे बुद्धीचं काम आहे. मग बुद्धी काय करते? आपल्या विचाराची म्हणजे संस्काराची पडताळणी करते, योग्य काय अयोग्य काय. आता ऐका, माणसाचं असणारं जे मन आहे ते माणसाच्या असणाऱ्या ज्ञानेंद्रियाद्वारे, अंतःकरण वृत्तीद्वारे, तसेच अंतःकरणी असणारा जो चिदाभास आहे याच्या साक्षात्काराद्वारे त्या विषयाचं ज्ञान करून त्या विषयाचं ज्ञान संस्कार रूपानं चित्ताकडे पाठवते. चित्त ते असणारं ज्ञान बुद्धीकडे ट्रान्सफर करतो, बुद्धी त्याची पडताळणी करते. ह्या विचाराची अगर या संस्काराची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेला मायबाप एक प्रकारे विचार म्हटलं जातं. हा विचाराची पडताळणी केल्यानंतर त्यामधून संस्काराची पडताळणी केल्यानंतर त्यातून जे बाहेर निघतं त्याला विचार म्हणतात. आणि ते विचाराचं मंथन केल्यानंतर त्याला सारासार विचार म्हणतात. आता त्या मंथनातून जसं लोणी बाहेर निघावं एखाद्या ताकातून, तसं लोणी बाहेर काढणं याला सदविवेकी विचार म्हणतात. भजन करा. महापुरुष होऊन गेलेले आहेत ना, आपण त्यांचं वंदन करतो. वास्तविक त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सदसद विवेकी विचार करूनच निर्णय घेतले, म्हणून आज आपण त्यांचं वंदन करतो. माहिती का, उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक स्वरूपाचा असणारा जो निर्णय ना मायबाप, तो निर्णय सदसद विवेकी विचार करून घेतलेला आहे. लक्ष द्या, एक कल्याण नावाचा असणारा गड आहे. तो कल्याण नावाचा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता. आता मोठा शामियाना सजला होता. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान झाले होते. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याचे सर्व सरदार होते, एका बाजूला सर्व असणारे सैनिक होते. समोर त्या असणाऱ्या खजिन्याची मोजदाद सुरू होती. खजिन्याची असणारी जी मोजणी आहे ती संपली आणि महाराज म्हणले आता जर मोजणी संपलेली असेल खजिन्याची तर आपण आता सभा मोडूया. त्यावेळेस एका सरदारानं सांगितलं, नाही म्हणे महाराज, एक अमूल्य अशा स्वरूपाचं जे रत्न आहे ते तुम्हाला दाखायचं राहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं नेमकं रत्न कोणते. महाराजांनी विचारलं, त्यावेळेस त्या सरदारानं सांगितलं, सुभेदाराची असणारी जी सून आहे ती अत्यंत सुंदर आहे. पृथ्वीमध्ये असं सौंदर्य इतर कुठंच नाहीये एवढी असणारी सुंदर स्त्री आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं त्या असणाऱ्या स्त्रीला शामियाण्यामध्ये घेऊन, दोन दाशीच्या समवेत त्या असणाऱ्या सुभेदार सुनेला शामियाण्यामध्ये आणले. सुभेदार सुनीचे असणाऱ्या चेहऱ्यावर झिरझिरीत ओढणीचे अंगुठण होते, म्हणजे पूर्ण पडद्याला तिचा असणारा चेहरा झाकलेला होता. तिचा असणारं जे लक्ष आहे ते पायाच्या बोटाकडे. ती असणारी जी सुभेदार सून आहे तिचा असणारा पती आणि तिचा असणारा जो सासरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूलाच त्यांना साखर दंडानं बांधलेलं होतं. त्या दोघांच्याही डोळ्यामध्ये लाल जरीत रगत उतरलेलं होतं, कारण त्यांना माहित होतं आता हे आपल्या असणाऱ्या या स्त्री सोबत कोणत्या प्रकारचा सुलूक करणार आहे.
कारण ह्यांनी नेमकं काय केलं होतं हे यांना माहित होतं आणि त्यांना वाटत होतं हा राजा सुद्धा तेच करणार आहे, म्हणून डोळ्यात त्यांचं रगत उतरलं होतं. लाल म्हणून त्यांचे रागानं डोळे झाले होते. समोर असणारी जी स्त्री आहे तिला असं वाटत होतं की माझं असणार आता आयुष्यच उद्ध्वस्त झालेलं आहे, माझे असणारे इज्जतीचे आणि शरीराचे आता चिंधडे उडणार आहेत, हा भाव तिच्या अंतःकरणामध्ये होता. आणि म्हणून ती निस्तब्ध अशा स्थितीमध्ये पायाच्या बोटाकडे पाहत होती. महाराजांनी समोरच्या असणाऱ्या त्यांच्या सरदाराला विचारलं की असणाऱ्या स्त्री सोबत नेमका मी कोणत्या प्रकारचं सुलूक करावं माहिती. त्यावेळेस सरदारजीनं सांगितलं बदल्याला बदला घ्यावा महाराज. हे असणारे जे लोक आहेत या लोकांनी आपले अनेक असणारे घर वाटवले, अनेक असणारे घर उद्ध्वस्त करून टाकले, म्हणून मी सांगेल की बदल्याला बदला घ्यावा. या स्त्रीला आपल्या नाटकशाळेत ठेवलं काय किंवा बारगिराची बटीक बनवलं काय तरी काही हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी गालामध्ये स्मित हास्य केलं आणि सरदारजीकडे पाहिलं, सैन्यांकडे पाहिलं, सरदारच्या रांगाकडे पाहिलं. त्यावेळी सगळं सैन्याला त्या सरदारजीला वाटत होतं की आता राजा नेमका निर्णय कोणता घेतात. राजा त्या स्त्रीकडे पाहू लागले आणि राजाचं अंतःकरण जे आहे ते भरून आलं. राजाचे हात थरथर कापू लागले, राजाच्या डोळ्यामध्ये अश्रू तयार झाले आणि राजे बोलू लागले, माझी असणारी जी माय जिजामाय तिला 3 महिन्यापासून मी पाहिलं नाही, माझ्या आईचं मी दर्शन घेतलं नाही, मला माझ्या मातेचं दर्शन घेण्याची अंतःकरणात ओढ निर्माण झाली होती. सरदारजी माझ्या समोर या स्त्रीला तुम्ही उभा केलं, या स्त्रीमध्ये मला माझी असणारी माय जिजाऊ दिसते. लक्ष द्या, अंतःकरणातून या प्रकारची वृत्ती अगर विचार बाहेर पडणं याला म्हणतात संसारातील सदसद विवेकीय विचार. भजन करा विठाला. काय झाली असेल ती अवस्था बाकीच्या असणाऱ्या सरदाराची. तिचे 2 साखर दत्तांना बांधले होते, त्यांच्या लाल जरी डोळ्यामधून टपा 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 थेंब उडू लागले. ती असणारी जी स्त्री होती थोडक्यात ती विचार करत होती की माझं आयुष्य आता उद्ध्वस्त झालेलं आहे, परंतु येत किंचित लगेच तिला वाटलं अरे हे समोर कोण पाहते. तिनं असणार तिचं जे झिरझिरीत ओढणीचं जे अंगुठण आहे त्याचं भरदिशी पाठीमागं फेकून दिलं आणि ती समोरच्या राजाकडे पाहू लागली. तिला जीवदान मिळालेलं होतं, समोरचा राजा तिला माता म्हणून पाहत होता. तिच्या डोक्यात वेगळेच विचार होते आणि आता वेगळेच विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ज्यावेळेस ती आता स्त्री पाहत होती तिला छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये तिचा रब दिसत होता. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये तिला तिचा अल्लाह दिसत होता, तिला तिचा गॉड दिसत होता, तिला तिचा देव दिसत होता. लक्ष द्या, समोर असणारे जे साखर दंडाने बांधलेले जे माणसं होते त्यांनी हात जोडले छत्रपती शिवाजी महाराजांना. वा वा, असा राजा मी आमच्या पुढे आयुष्यात कधी पाहिला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं हे ज्या स्त्रीला आम्ही पाहिलं आम्हाला ही स्त्री आमच्या माते समान जाणवली, म्हणून आमच्या आईची जशी सेवा केली जाते तशी या स्त्रीची सेवा करा आणि पालखी लईची विदाई करा, चाळी लुगडी टोळी लुगडी देऊन हिची विदाई करा. आणि हे जे 2 सरदार आहेत यांच्यासोबत आमची दुश्मनी नाहीये, आमचा असणारा संघर्ष आहे तो देवाचं राज्य आणण्यासाठी, धर्माचं राज्य आणण्यासाठी, शेतकऱ्याचं राज्य आणण्यासाठी, गोरगरिबाचं राज्य आणण्यासाठी. आम्हाला हिंसा करण्याची इच्छा नाहीये असे महाराज बोलत होते. आणि सैनिकाला सांगत होते या स्वराज्यामध्ये ज्या ज्या स्त्रिया असतील मग त्या कोणत्याही समाजाच्या असो त्यांना त्रास होता कामा नये. प्रत्येक स्त्रीकडे आई समान आणि माते समान प्रत्येक सैनिकांनी पाहावं. राजा पालन करतोय स्वतः, सैनिकाला पालनच करावं लागतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारं स्वराज्य की देवा समान किंवा देवाच्या राज्या समान होतं. म्हणून लोक म्हणतात राजा जर त्याचं कर्तव्यात्मकता त्याची पालन न करत असेल तर तिथला असणारा सर्व समाज त्या राजाच्या मार्गदर्शनाप्रमाणे अगर राजाच्या बुद्धीप्रमाणे कार्य करत असतो. आणि जिथला असणारा राजा किंवा जिथला असणारा नेता त्याचं आचरण चांगलं नसेल, बोलतोय वेगळा आणि वागतोय वेगळा, तिथं मात्र सगळीकडे स्वैराचार मागलेला असतो. तिथला असणारा जो राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज तो आचरणशील असा राजा होता. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आचरणशील व्यक्तिमत्व, विचरणशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व.
आणि म्हणून त्या काळातला त्यांचा सैनिक असणारा, सरदार असणारा, या मुलांनी त्या काळातली जनता सुद्धा वैचारिक अशा स्वरूपाची जनता होती. आणि म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा आहे. महापुरुषांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनामध्ये हा आदर्श प्रत्यक्ष उतरायचा. मायबाप छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्येक असणारा जो विचार येतो, सारा अशा प्रकारचा विचार करून सदसद विवेकी विचाराचा निर्णय घेतला आणि म्हणून महाराजांना देवपद प्राप्त झाले. अरे बाबांनो, तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये जर देवपद प्राप्त करायचं असेल तर सारासार विचार करा आणि त्यातून निघणारा जो सदसद विवेकीय विचार आहे त्यानुसार कृती करा. तुम्हाला संसारामध्ये सुख आनंद यांची प्राप्ती होईल आणि परमार्थामध्ये सुद्धा तुम्हाला देवपद प्राप्त होईल बरं का. आणि जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला सारासार विचार करण्यासाठी या अभंगाच्या प्रथम चरणाद्वारे प्रवृत्त करतात. सारासार विचार करावू खाऊ दे, सारासार विचार करावू खाऊ दे, सारासार विचार करावू खाऊ दे, सारासार विचार करावू खाऊ आमचे हार्मोनियम वादक आणि आमचे मृदंगाचारी बाबा आता जमाय लागलेच नाही कोण. हा भजन जगद्गुरु तुकोबाराय प्रतिपादन करतात. सारासार विचार करा, उठी नाम धरा, अरे बाबांनो, सारासार अशा प्रकारचा विचार करा आणि उठा आणि उठून काय करा, परमार्थ करा, असं जगद्गुरु तुकोबारायला प्रतिपादन करायचं. उठा जागे भाले आता स्मरण करा. आपण झोपलेलो आहोत संसारामध्ये, आपल्या डोळ्यावर एक प्रकारे संसारिक अशा प्रकारचं भगड निर्माण झालेलं आहे. शब्द स्पर्श रूप रस गंधादी असणारे जे संसारातील विषय आहेत त्या विषयाच्या पाठीमागे आपण लागलेलो आहोत. आपला असणारा जो उद्देश आहे त्या विषयापासून सुखाचा शोध घेणे आहे, परंतु आपला असणारा आयुष्य जातं पण तरी आपल्याला सुखाचा शोध सापडत नाही. याचं कारण आपला रस्ता आणि मार्ग चुकलेला आहे. आजचा समाजात चुकला तसा
माणसाला आयुष्यात सगळ्यात जास्त रस्ता चुकल्यानंतर त्रास होतो. म्हणून मायबाप साधू संतांना आपल्याला योग्य मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गाने आपण चालायला पाहिजे. आपण जर साधू संतांना सांगितलेल्या मार्गाप्रमाणे चाललो तर संसारामध्ये हित आहे आणि परमार्थामध्ये हित आहे. मायबाप जगामध्ये एकमेव असणारे वारकरी संप्रदायातील संत आहे. त्यांचा परमार्थ सांगण्याचा जो दृष्टिकोन आणि उद्देश आहे तो संसारामध्ये ही साधकाचं जनमानसाचं हित व्हावं आणि परमार्थामध्ये हित व्हावं हाच त्यांच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायातील माझे ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, यांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गावर आपल्याला चालायचंय. म्हणून उठायचंय, भजन करायचं. जगत आहे, या जगतामधला असणारा स्वार्थ आहे, या जगतामधला स्वार्थी प्रवृत्तीनं निर्माण झालेला आपल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला एक प्रकारचा सारासार विचार करायचा आहे आणि पुढे जायचं आहे. माझं असणारं जे आयुष्य आहे ते 70 वर्ष ओलांडलंय तरीही मला संसारामध्ये सुख प्राप्त झालं नाही, हा सुद्धा आपण विचार करायचा आहे. आणि परमार्थाच्या मार्गाला लागायचंय. या जगातला प्रत्येक व्यक्ती स्वार्थासाठी लढतोय हे सुद्धा विचार करून आपण परमार्थाच्या मार्गाने पादक्रमण करायचं. वाल्या असणारा जो कोळी आहे त्या वाल्या कोळ्याला नारद मुनी म्हणतात, अरे बाबा तू मला मारणारे आणि माणसं मारून 7 रान्न भरवलेत खडे टाकू टाकू, मला सांग हे करतो कशासाठी? वाल्या मला माझ्या प्रपंचासाठी करतो. तुझ्या पापामध्ये तुझे असणारी प्रपंचिक सोबती जी आहे, तुझी बायको असेल, तुझी मुलं असतील, तुझी आई वडील असतील, ते सामील होतील का? होणार म्हणे कस काय नाही होणार? जा म्हणे विचारून ये. विचारायला गेला आणि सगळ्यांना सांगितलं, वाल्या कोळ्या अरे बाबा तुला का माणसं मारून आमचं पालन पोषण कर आम्ही असं म्हणतो होतो का? तुला कोणी सांगितलं लोकांना मारायचं? अजिबात तुझ्या पापामध्ये सामील होणार नाही. तेवढंच वाल्या कोळ्याला कळलं, अरे सुखामध्ये सगळे सामील होतात पण दुःखामध्ये संकटामध्ये कोणीही जवळ येत नाही. बाबांनो जर एखादं लग्न असलं तर सगळं गाव तिथं उलथन, कंदुरी असली तर सगळं गाव उलथन, काय सांगावं. पण एखाद्या व्यक्तीवर जर संकट आलं, त्याला जर पोलीस धरून पोलीस स्टेशनला गेले तर डॉक्टर साहेब पोलीस सुद्धा येणार नाही, हुकूम सुद्धा तिथं जवळ सुद्धा येत नाहीत. लई लोक अवघड. म्हणून माणसानं स्वतःला ओळखणं आवश्यक आहे. लोक सुखाच्या पाठीमागे धावतात, सुखाचे सोबती असतात पण दुःखाचा जन हे घेतल्याची, जन हे सुखाची, म्हणजे लोक स्वार्थी. एक असणारं गाणं सुद्धा आहे, सुख के सब साथी दुख में ना
कोई, सुख के सब साथी, दुःख में ना कोई. म्हणून हे माणसाला ओळखायचं नाही. एक असणारी अशी स्त्री होती, राजाची असणारी पत्नी. राजा तिच्यावर प्रचंड अशा प्रकारचा प्रेम करत होता. त्या राजाचं नाव भरतारी राजा. अत्यंत असं प्रेम करायचा त्या राणीवर. त्याला देव माहित नव्हता, त्याला धर्म माहित नव्हता, त्याला फक्त डोळ्यासमोर राणी दिसायची. त्या राजाला एक ऋषी प्रसन्न झाले. ऋषी एक संत, आणि त्या संतांनी एक फळ दिलं आणि सांगितलं, राजा आहे की तू फळ खा. ते जर फळ खाल्ला ना तर तू अमर होऊन जाशील. अमर. राजा ते फळ घेऊन आला आणि राजाच्या डोक्यात विचार आला, मी जर अमर झालो तर मी मरणारच नाही आणि मग माझी पत्नी मरून जाईल. आणि जर माझी बायको मेली तर मग माझं मग काय माहिती. मग हे जे फळ आहे याची मला गरज नाही, म्हणजे या फळाची गरज माझ्या पत्नीला आहे. राजानं ते फळ आणलं आणि त्या बायकोला दिलं आणि बायकोला सांगितलं, हे मला एका ऋषीनं दिलेलं आहे. ऋषीनं सांगितलं, हे जर फळ खाल्लं होतं अमरपद प्राप्त होतं आणि माझं तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम असल्यामुळं हे काय कर, फळ तू खा. त्या राणीनं ते फळ घेतलं हातामध्ये. राणीनं विचार केलं, माझा असणारं जे प्रेम आहे ते वड्याचा खरारा करणाऱ्यामध्ये, वड्याचा खरारा करीत असतो का, झाडून लोट घेत असणार त्याच्यावर मी जगन अनंत काळापर्यंत आणि ती माझ्या डोळ्यात देखत मरण, माझा जगून काय उपयोग. म्हणजे वड्याच्या खराऱ्या कराऱ्याकडे गेली आणि त्याला सांगितलं, माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे फळ तुला करू दे. त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्याने ते फळ घेतलं, पण त्या घोड्याच्या खरारा करणारा जो होता त्याचं प्रेम त्या राणीवर नव्हतं तर दासीवर होतं. भांडे घासणारी जे असते तिथं ते राजाच्या दरबारात त्याच्यावर. तो म्हणला, माझं जगून काय उपयोग आहे म्हणजे, मी जो गणन दासीच राहणार नाही म्हणे. त्यानं ते असणारं जे फळ आहे त्या दासीला दिलं. त्या दासीला सांगितलं, तू खा म्हणे घेतलं. त्या दासीनं ते घेतलं आणि दासीनं सत्सत विवेकी विचार केला. दासी म्हणली, मी नेमकं जगून काय करू अनंत काळापर्यंत, का नुसते भांड्यात घातच बसू. एकतर या आयुष्यालाच मी कदरले, जगून काय करायचं म्हणे. हा, पण हे जर फळ भ्रातारी नावाच्या राजाला जर खाल्लं तर तो अत्यंत चांगला आणि गुणवान राजा आहे. त्या राजाची प्रजेला गरज. त्या राजाला जर हे फळ खाल्लं, तो जर दीर्घकाळ टिकला ते राज्य सुखी राहील. म्हणून ती दासी काय केली, त्या राजाकडे गेली आणि राजाला म्हणली, राजासाहेब हे असणार फळ घ्या तुम्ही खा. राजाने ते फळ खाल्लं, म्हणजे हे नेमकं आहे काय सांगितलं, हे जर फळ खाल्लं तर आबर होतं म्हणजे माणूस. राजाला झटकाच बसला, हे दिलं कोणी म्हणे. तेव्हा काही नाही म्हणे, घोड्याच्या खरारा करणाऱ्याने दिलं. आज म्हणे बोलून त्याला विचारलं, तुला कोणी दिलं म्हणजे. तेव्हा म्हणला, हे दिलं मला राणीनं. राणीला बोलवलं, राणीनं सांगितलं, माझं तुझ्यावर प्रेमच नाही म्हणे, उगा राहते म्हणे तुझ्याकडे प्रॉपर्टी. राजाला हे सगळं कळलं, माय बाप काही नाही, कोणाचं कोणी नाही. आणि मग राजा हे सगळं सोडलं आणि ठरवलं की मला माझ्या आयुष्यात काय करायचं, परमार्थ करायचा. सावध झालो सावध झालो नामधरा कंठी विठोबाची. काय नाही करायचं, कंठामध्ये नाम धरायचे. बरं, कंठामध्ये नाम धरणं म्हणजे नेमकं काय हो? अहो, परमात्म्याच्या नामाचं भजन करणं यालाच कंठामध्ये नाम धरणं म्हणतात. करले भजन तू भैया, करले भजन तू भैया, करले भजन तू.
कर ले भजन तू भैया कर ले, जर नाही भजन केलं तर काय होईल? चली जा रही है भैया उम्र धीरे धीरे, चली जा रही है भैया उम्र धीरे धीरे, चली जा रही है भैया उम्र धीरे धीरे, चली जा रही है भैया उम्र धीरे धीरे। करो रे भजन तू भैया, करो रे भजन तू भैया, धीरे धीरे, चली जा रही है भैया उम्र 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 धीरे धीरे। म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, नाम धरा कंठी, अरे परमात्म्याचं भजन करा, कंठामध्ये परमात्म्याचं नाम धरा. बरं, नाम कंठामध्ये धारण करायचं, परमात्म्याचं नामस्मरण घ्यायचं. अरे बाबा, जसं येईल तसं घ्या, असं काही नाही ते स्वरामध्येच असावं. आता स्वराची आवश्यकता कशासाठी आहे, तालाची आवश्यकता कशासाठी आहे? फक्त स्वरामध्ये आणि तालामध्ये घेतलं तर ते गोड होऊन जातं. म्हणून स्वराची आणि तालाची अपेक्षा आहे. वास्तविक परमार्थ करण्यासाठी स्वराची आणि तालाची गरज नाही, फक्त जे गोड येईल तैसा बोल पांडुरंग, येईल तैसा बोल येईल कैसा बोले राम. अरे जसं येईल तसं बोला. हा, पण एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. येईल तैसा बोले रामकृष्ण, परंतु अंतकरणात भाव प्रेम असता आणि श्रद्धा असणं आवश्यक. जर अंतकरणात भाव नसेल, प्रेम नसेल, श्रद्धा नसेल आणि त्या स्थितीत नामस्मरण नसेल तर मग मात्र त्याची प्राप्ती होणार नाही. अंतकरणात भाव आहे, अंतकरणात श्रद्धा आहे, अंतकरणात विश्वास आहे आणि या स्थितीमध्ये नामस्मरण करताय ते बेसूर आहे. ते तालामध्ये नाहीये, ते स्वरामध्ये नाहीये, तरीही ते परमार्थ पदाला प्राप्त. आणि म्हणून या ठिकाणी तालाची स्वराची आवश्यकता यासाठी आहे की तोच असणारा जो भाव आहे, तीच असणारी जी भक्ती आहे ती तुमच्या अंतकरणात निर्माण होते. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी मी आता असणारं भजन गायलं, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, तर तुमच्या अंतकरणात ते शब्द ठसणार नाही. पण मी जर असं गायलं, बोलावा विठ्ठल, पाहावा करावा 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 विठ्ठल जीवे भावे. हे पाठी दुर्गादास महाराज पाठीमध्ये बसले, त्यांनी आणखी त्याला गोड करून टाकलं. उद्देश काय? तुमच्या अंतकरणात या शब्दाद्वारे परमात्म्याविषयी भाव निर्माण. उदाहरणार्थ मी तुमच्यापाशी भजन गाय, सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम दे, प्रेम सर्व काळ. बाबा आता तुमचा लागायला लागलाय, माझा लागायला लागलाय. आता तुम्ही ठरवलं तरी बेसूर होणार नाही तुम्ही, आणि तुम्ही ठरवलं तरी बेसूर वागणार नाही. तर मी ठरवलं ना मला बेसूर गायचं, तरी आता मला बेसूर गायचंय, पण ते व्हायला आता कसं, कारण ते मला दाखवायचंय.
समजा गोड तुझे रूप गोड तुझे नाम आणि देई माझं प्रेम सर्व काळ. तर हे असणारे जे तुकोबराचे शब्द आहेत ते तुमच्या अंतःकरणापर्यंत जाणार नाही, तुमच्या अंतःकरणात भाव निर्माण होणार नाही. पण जर ते जर असे गायले देई माझं प्रेम सर्व काळ देई प्रेम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे गोड तुझे नाम. उदाहरणार्थ आता उद्याच्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. मला माहिती आहे पोरं डीजे वगैरे लावणार नाही, मृदंगाच्या टाळाच्या सगळे हे टाळकरी हे सगळे फिरणार आहेत आणि त्या मृदंगाच्या टाळाच्या ढोलाच्या ताशाच्या आवाजामध्येच मिरवणूक निघणार आहे. तुम्ही खात्रीपूर्वक सांगतो तुम्ही डीजे लावणार नाही. आणि दुसरा प्रकार तुम्ही दारू पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर पिऊन नाचणार नाही. कारण तुम्हाला एवढं मात्र नक्की आहे की हा असणारा राजा आपला आदर्श आहे आणि त्या राजाची शिकवण आणि विचार आपल्या अंतःकरणात उतरायचे. ह्या राजाचा आपल्याला अपमान करायचा नाही हे तुम्हाला नक्की माहित आहे आणि म्हणून तुम्ही महाराजांच्या समोर दारू पिऊन अजिबात नाचणार नाही. आणि विक्षिप्त अशा प्रकारचा धिंगाणाही महाराजांच्या समोर तुम्ही घालणार हे मला खात्रीपूर्वक माहिती आहे. म्हणजे उदाहरणार्थ उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी जयंती आहे आणि जयंतीच्या समोर जर तुम्ही समजा एखादा असणार हे साऊंड सिस्टम लावली, आमच्या दुर्गादास महाराजाला बोलून लावली साऊंड सिस्टम आणि तिथं जर दुर्गादास महाराजांनी गाणं लावलं बाबुल की दुआ तर महाराज तुमचा साऊंड फोडून टाकतील एवढी. तर महाराजांनी तिथं काय लावावं लागेल? असते कदम राजवान असते कदम पोरमध्ये हा हे बाई आहे का नाही. सळसळत्या रक्तात ठिणगी पेटली ओ असते कदम राजवान. म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एक प्रकारचं वीर रस निर्माण त्यांना तिथं अपेक्षा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वीर रसातून एक प्रकारचा भाव निर्माण. म्हणजे हे जे साधन आहेत ना हे स्वराचे तालाचे साधन हे अंतःकरणामध्ये भाव निर्माण करण्यासाठी. वास्तविक परमात्म्याचं नामस्मरण जर अंतःकरणात पूर्वीच भाव आणि प्रेम आहे ह्या स्थितीत केलं, बेसूर असेल तरीही ते त्याला चालतं, स्वरात नसेल तरीही त्याला चालतं आणि बोलत असताना त्याचा शब्द उच्चार चांगला होत नसेल तरीही चालतं. कारण माझ्या असणारे जे बाल गोपाल आहेत ते परमात्म्याचं नामस्मरण करत होते, त्यांना का व्यवस्थित बोलता येत होतं का? बरं काय म्हणायचे ते? कितना 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 क्या बात है. कितना 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 दावा कितना कागल्या थंगतीला तुझ्या येऊदेला दावा कितना कागल्या थंगतीला तुझ्या जो भाव आहे याच्यामध्ये बोलणं वाकडं. माझे असणारे नामदेव महाराज सुद्धा सांगतात नामस्मरण कसं घ्यावं. माझिया बोबडिया बोला माझिया बोबडिया बोला 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 माझिया बोबडिया बोला
द्यावे विठ्ठला चित्त द्यावे जय हो जसं येईल तसं माझी या गोकुळी आमच्या बंडोबाने तर काय गोड गाव आहे. आता मी जे गायले ते वेगळं गायले, पण बंडोबान असं नाही, तो मूळ कंपोजिशन बंडोबा ते जरा वेगळं आहे. माझ्या बोबडिया बोला ओहो, माझ्या बोबडिया बोला ओहो, चित्त द्यावे विठ्ठला 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 माझ्या बोबडिया बोला ओहो. अरे तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, अरे लोक नाव ठेवतील घेऊन द्या, काही लोक स्तुती करतील तरी त्यांना मानू नका, पण तुमचा असणारा जो परमार्थ स्वरूपी मार्ग आहे, तुमचा असणारा जे नामस्मरण आहे ते मात्र बंद करायचं. लोकांना शिव्या द्यायला तरी चालतील, पण मनात ठाम निर्णय घ्यायचा की माझं असणारं जे कार्य आहे ते सत्कार्य चांगलं आहे. देऊ द्या. सुनने वाले सुनने वाले वाह वाह कहो या गाली सुनाओ, वाह वाह कहो या गाली सुनाओ, इसकी न जाने बात लगी खंजरी खंजरी रोज बजे खंजरी रोज बजे रोज आणि जर तुम्ही अशा प्रकारे नामस्मरण परमात्म्याचं करतात ना अंतःकरणात, त्यावेळेस तो परमात्मा तुमच्या अंतःकरणात तर येऊन राहील यात संशय नाही. कामक्रोधादी दोष अंतःकरणातून पळून जातील यातही संशय नाही. तुमच्या संकटाची निवृत्ती होईल यातही संशय नाही. परमानंदाची प्राप्ती होईल यातही संशय नाही. पण सगुण साकार परमात्मा सुद्धा तुम्हाला एक दिवस भेट देण्याशिवाय राहणार नाही.
पता नहीं किस रूप में आकर, पता नहीं किस रूप में आकर, क्या बात है ये हो, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। निर्मल मन के दर्पण पे राम के दर्शन पाएगा, निर्मल मन के दर्पण पे राम के दर्शन पाएगा, निर्मल मन के। हे कधी होईल? नामधरा कंठी, ज्यावेळेस परमात्म्याचं नाव कंठामध्ये धारण करतात मायबाप। आता कंठामध्ये नाम धारण केल्याने नेमकं जगद्गुरु तुकोबार आहे, त्याचा फायदा काय आहे हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात। दयाच्या चिंतने निरसेल संकट तरा, संकटाची निवृत्ती। आता एकूण संकट तीन प्रकारचे आहेत, एक आहे आदि भौतिक, एक आहे आदि दैविक आणि एक आहे आध्यात्मिक अशा स्वरूपात। याला ताप देखील म्हटलं जातं किंवा संकट देखील म्हटलं जातं। आदि भौतिक संकट म्हणजे ह्या पृथ्वी तलावर हे जे काही प्राणी आहेत जे तुम्हाला पीडा देतात त्याला आदि भौतिक संकट म्हणावं। आदि दैविक म्हणजे ही जी निर्माण होणारी जी पूर परिस्थिती आहे किंवा वरून एखादा जास्त पाऊस पडणे किंवा जास्त ऊन पडून तुम्हाला काहीतरी त्रास होणे शरीराला, त्याला आदि दैविक अशा स्वरूपाचं संकट म्हणावं। आणि आध्यात्मिक म्हणजे एक प्रकारचे रोग होऊन, शरीराला एक प्रकारचा रोग होऊन ज्या संकटाची निर्मिती होते त्याला आदि दैविक अशा स्वरूपाचं संकट म्हटलं जातं। नामस्मरण परमात्म्याचं केलं तर आदि दैविक संकट म्हणजे रोगाचीही निवृत्ती होईल। आदि भौतिक संकट म्हणजे इतर जे प्राणी आहेत तुम्हाला पीडा देणार तीही देणार नाहीत। आणि आदि दैविक संकट म्हणजे वरून जे काही वरून म्हणजे निसर्गानं एक प्रकारची तुम्हाला हानी पोहोचवलेली आहे इत्यादी संकट सुद्धा तुम्हाला शिवणार नाहीत, असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात। दयाच्या चिंतने निरसेल संकट, आणि पुढं काय, तराल दुर्गट भवसिंधू। भवसिंधू म्हणजे जन्म आणि मरणाचा फेरा, माणूस हा जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये गुंतलेला आहे। जन्म मरण जन्म मरण जन्म मरण जन्म मरण, या फेऱ्यातून मुक्त होणं हे त्याचं असणारं सर्वोच्च ध्येय आहे। लक्ष द्या, इतर असणारे जे धर्म आहेत त्या धर्माचं असणारं ध्येय हे स्वर्ग आहे। हिंदू धर्मातील असणाऱ्या व्यक्तीचं ध्येय स्वर्ग नाहीये, अरे हिंदू धर्मातील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं ध्येय हे मुक्ती आहे, मुक्ती। स्वर्गाच्या संदर्भामध्ये माझे साधू संत प्रतिपादन करतात, मग पुण्याची पावती सरे इंद्रपणाची युक्ती उतरे, लागली मागाई मृत्यू नका। पुण्याचा संचय संपला का परत स्वर्गातून तुम्हाला परत पृथ्वी लोकावर यावं लागेल किंवा नरकाला जावं लागेल। आणि म्हणून स्वर्ग हे तुमचं ध्येय नाही, तर तुमचं ध्येय काय, मुक्त आहे। आणि वास्तविक मला तरी असं वाटतं की लहानपणापासून माणूस मुक्त होण्यासाठीच प्रयत्न करत असतो। एकदा लहानचा मोठा व्हायला लागला त्याला वाटलं एकदा शाळेतून मुक्त होईल, पुढे शाळेतून मुक्त झाल्या वाटतं कॉलेजमधून मुक्त होईल, कॉलेजमधून मुक्त झाल्या वाटतं त्याला प्रपंचातून मुक्त होईल। काही असणारे जे लोक आहेत त्यांच्या लेकराचं असणारं लवकर लग्न करून देतात, 14व्या वर्षी 15व्या वर्षी 16व्या वर्षी। डॉक्टर साहेब कशामुळे करून देतात माहिती का, त्याला पटकन मोकळं व्हायचं, बरोबर आहे ना।
म्हणजे हे जे लेकरू आहे त्याला शिकायचं नाही व्यवस्थित, त्याला स्वतःच्या पायावर नाही उभा करायचा आणि पहिला त्याचा विचार करायचा याचं लग्न करून द्यायचं. म्हणून ते बाप परेशान असतो पोराचं लग्न करून देण्याचं, मुलीचं सुद्धा लग्न करून द्यायचं. म्हणजे यांना एकदा संसार यांचा लावून दिला की यांच्या सगळं खांद्यावरचं वजन यांच्या खांद्यावर टाकून द्यायचं आणि आपण मोकळे. म्हणजे माणूस आहे ना या जगण्यामध्ये सुद्धा मुक्तावस्था प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करत असतो असं मला तुम्हाला सांगायचं. आणि आपला असणारा धर्म आहे त्याचंही ध्येय काय आहे? मुक्तावस्था म्हणजे मुक्ती प्राप्त करणं, मोक्ष प्राप्त करणं. आणि मोक्ष कशाला म्हणावं? जन्मार्णी मरणाच्या फेऱ्यामधून माणूस सुटला का त्याला म्हणायचं मोक्ष. आणि हे कशाला होईल? नामस्मरणानं होईल. म्हणून महाराज म्हणतात ताराल दुर्घट विठोबा सारा सारा विचार करा, उठा उठी नाम करा, कंठी जन्मोनिया कोळी वाचित मरे राम धरी हा चिनेम अरुण तुका कुटी कुळीती कुणीत भावेगा का गीते असणार अभंग आहे. अभंगाचा मूळ असणारा सिद्धांत हे नामस्मरण करणे. अभंगाचा मूळ असणारा सिद्धांत सारासार विचार करा आणि तुम्ही तुमच्या समोर प्रतिपादन केलेला आहे. म्हणून यापुढे संसार करत असताना, परमार्थ करत असताना सारासार विचार करायचा आहे आणि कंठामध्ये परमात्म्याचं नाम धारण करायचं. मायबाप, अरे नामस्मरणासारखं सर्वात सुंदर असणारं परमार्थ करण्यासाठी साधन दुसरं कोणतंच नाही. माझ्या ज्ञानोबारायला असं वाटतं, ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानोबारायने अमृत अनुभव लिहिला मायबाप, पण त्यानंतर ज्ञानोबारायचं समाधान नाहीये. ज्ञानोबारायला वाटतं काहीतरी आणखी समाजासाठी चांगलं काहीतरी करून जावं. आणि म्हणून ज्ञानोबाराय जेव्हा हरिपाठ लिहितात, नामस्मरणाचं महत्व प्रतिपादन करणारा, त्यावेळेस ज्ञानोबारायला समाधान वाटतं. कारण आता ज्ञानोबाराय म्हणतात की किमान हे मोठे ग्रंथ लोक वाचणार नाही, पण हा जो हरिपाठ 27 अभंगाचा आहे तो नियमित लोक वाचतील, हरिपाठ लोक पाठ करतील आणि हरिपाठासह लोकांना नामस्मरण घडेल. आणि म्हणून ज्ञानोबारायने हरिपाठाचा ग्रंथ लिहिला. लक्ष द्या, 4 वेदांचा असणारा जो सार आहे तो भगवद्गीतेमध्ये, भगवद्गीतेचा असणारा सार तो ज्ञानेश्वरीमध्ये, आणि ज्ञानेश्वरीचा असणारा सर्व जो सार आहे तो हरिपाठामध्ये. आणि म्हणून नियमित हरिपाठ घेत जा, हरिपाठ वाचत जा. आणि लक्ष द्या, परमार्थ हा अत्यंत फलदायक आहे प्रपंचासाठी आणि परमार्थ दोन्हीही गोष्टीसाठी. आणि म्हणून परमार्थ करायचा. परमार्थ करण्यासाठी सर्वात सुंदर असणारं साधन आहे मायबाप ही माळ. आणि म्हणून प्रत्येकानं तुळशीची माळ धारण करायची. डॉक्टर साहेब, तुमच्या गावामध्ये आलो आणि मला प्रचंड आनंद वाटला. काय सुंदर असणार वातावरण आहे. वा वा. कीर्तनाचं असणार जे वातावरण आहे ते अशा प्रकारे असावं. इकून माणसं बसलेली आहेत, इकून महिला मंडळी बसलेली आहे, इकून महिला मंडळ, पुरुष मंडळ समोर, असं वातावरण असं पूर्ण घरगच्च झालेलं आहे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी असं स्टेज केलं नसतं, कीर्तनकार मला तिकडं लाभ कुठंतरी, लोकांशी इकडं. कीर्तनकाराचं आणि श्रोत्यांचं जे कम्युनिकेशन ते होत नाही. पण कीर्तन कसं असावं, असं असावं. एकूण माणसं आहेत,
माणसं आहे ती खूप श्रोते, सर्व श्रोते आजूबाजूला आहे आणि वक्तामध्ये असं कीर्तनाचं स्वरूप असावे आणि श्रोत्याचे असणारे चेहरे काय टवटवीत आहेत. प्रत्येक ठिकाणी तुमच्यासारखे सज्जन आणि चांगल्या प्रकारे श्रोते मला मिळावेत अशी मी परमात्म्याची प्रार्थना करतो. आणि काय सुंदर असणारे टाळकरी ग्रंथ आहे. धन्य झालो बाबा. काय महाराजांचा असणारा गोड आवाज, काय असणारे टाळकरी, साधे सिंपल, त्यांच्यामधला असणारा साधेपणा. आणि आमचे दुर्गादास महाराजांचं करावं तेवढं कमी. काय महात्मा, नाही तर बरेच लोक येतात काय सांगावं, ती सिस्टम लावते आणि पळून जाते पुढे. एकदा लावून दिलं का पळून जातात. पण दुर्गादास महाराजांचा कंटिन्यू हात त्या मिक्सरवर. आणि हे असणारी लेकरं एकदा या लेकरासाठी जोरदार टाळ्या वा वा. गावातले मुलं वारकरी पोशाख घेऊन उभा राहतात. काय त्यांचं असणार ते त्यांच्या आदरणीय असणारे बाबा. काय वय बाबा आहे, बाबा वय काय 76 वर्षी सुद्धा बाबा बिना हातामध्ये घेऊन उभा आहे. नाहीतर आमच्याकडं तरुण पोराकडे विना जर द्यायला 55 वर विनामध्ये लटकतो आणि हे म्हणतं दुरी टाक दुरी. तेव्हा पोलीस येतात, मला सांगतो इना पत्त्यावाले आणि ती इने तरी सगळेच पोलीस स्टेशनला. अशी परिस्थिती पहा. एवढं 70-75 वर्ष वय झाले तरी बाबा हा 7.5 किलोचा असणारा विना बाबाने घेतलेला आहे आणि तो विना धरून बाबा बसलेला आहे. मायबाप, मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगेल, सर्वांनी तुळशीची माळ घालायची. तुळशीची जर माळ घातली ना तुमचा प्रपंचही सुखाचा होईल आणि परमार्थही सुखाचा होईल. माझं कीर्तन संपलेलं आहे कारण माझी वेळ संपलेली आहे. यापुढं मी तुम्हाला पोलीस म्हणून या ठिकाणी महत्वाचा संदेश देतो. पोलिसांना तुळशीची माळ घालावी असा संदेश देणं हे तुम्हाला जर आश्चर्य वाटतं, परंतु मी याचं परीक्षण आणि निरीक्षण केलेलं आहे.